कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे व नगरसेवकांच्या प्रचारार्थ तहसील कार्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्राचा हास्य विनोद संगीत कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी प्रचंड गर्दी केली होती। महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी व मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू सुप्रसिद्ध अभिनेत्री नॅशनल क्रश गिरिजा ओक आणि चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्रसाद खांडेकर व ओंकार राऊत यांनी कोपरगावकरांना खळखळून हसवले। तसेच महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक रोहित राऊत व गायिका राधिका भिडे यांनी आपल्या जादुई आवाजाने कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले। याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार, कार्यकर्ते व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी कोपरगावकरांशी आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी संवाद साधत केलेल्या व यापुढे करणाऱ्या विकास कामांबाबत संवाद साधला। तर अभिनेत्री गिरिजा ओक यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या कामाचे कौतुक यावेळी केले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे, कोपरगाव। कधी मान वळवलीच नसशील, मानेचा व्यायाम झालाच नाहीये, फक्त तोंडाचा व्यायाम झालाय खाताना। तर दुसरा वॉर्मअप, हा सगळ्यात सोपा वॉर्मअप आहे, काही करायचं नाही। परत 90 दिव्या आणि 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 हे हाताचं स्ट्रेचिंग आहे। हे आमच्या कोकणात नेहमी करतात। काय हे आम्ही कोकणात नेहमी करतात का? टप्प्याला करतात का? शिव्या देतो ना, म्हणजे बुडता शिवला तुझा करपटला काली, डोळे फुटले तुझे, डोळे फुटले, डोळे करपले, कळलं कळलं कळलं। सर रेग्युलर करतात, आमचं कोकण सॉलिड असतं। ते गाणं माहितीये ना, काय? कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं जाडी लोदी। सर बघ स्वतःकडे, जाडी लोदी आहेस तू। भात खाऊन खाऊन काय झालंय बघा। अरे कोकणातली लोक भात खातात, पण ते व्यायाम पण करतात, मेहनत पण घेतात, पण तू काय करतोयस? तू काही करत दमलात वाटतं? नाही, फक्त बायकांचा आवाज येतोय। नमस्कार माझ्या बंधूंनो म्हटल्यामुळे रागवले असं आशुतोष दादांचं म्हणणं आहे। मग भगिनींच्या यजमानांनो, आता भगिनी म्हटलं की काय भाऊजी ना, मी पहिल्यांदाच कोपरगावला आले, अगदी आत्ताच पोहोचले आणि लगेच निघावं लागणार आहे, पण माझी खूप इच्छा होती इथे राहून जरा गाव पाहावं, आसपासचा परिसर पाहावा। आता तुम्ही इतक्या संख्येने इथे उपस्थित आहात, त्याच्यामुळे विजय निश्चित आहे। हे झालं की परत येतेच, हो की नाही? बहुतेक सगळ्या महिलांनाच रस आहे मला भेटण्यात, माझ्या इथे येण्यात। सगळे पुरुष एकदम शांतपणे बसलेत। गुड, थँक्यू। एरवी पुरुषांचा आवाज मोठा असतो, महिलांचा थोडा कमी असतो, असं होतं ना? आज असं नाहीये, कोपरगावला असं नाहीये का? नाही, घरात त्यांचा मोठा असतो असं काकासाहेब म्हणतात। पण खरंच मनापासून आभार इथे मला आमंत्रित केल्याबद्दल। नवीन ठिकाणी येणं, नवीन प्रेक्षकांना भेटू शकणं, या गोष्टी मला खरंच मनापासून आवडतात। भरभरून प्रेम लोकांचं जाणवतं आणि वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारता येतात। आणि आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं ना की सहसा आपण कुठल्या कार्यक्रमाला जातोय, तिथे कोण आयोजक आहेत यांची थोडीफार माहिती मिळते। म्हणजे आपण जरा वाचून त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊन मग यावं, असा हेतू असावा त्याचा। तर मला आजच्या 2 आयोजकांची माहिती जेव्हा मिळाली आणि ती मी जेव्हा वाचली तेव्हा मला खरंच कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं। त्यांनी केलेल्या सगळ्या कामाचा आढावा मला पाठवण्यात आला होता आणि ते सगळं वाचून मला खरंच खूप छान वाटलं। बऱ्याचदा यायचं म्हणून कार्यक्रमाला अनेक लोक येतात, पण आज मला या कार्यक्रमाला येऊन याचा आनंद होतोय की खरं काम करणाऱ्या लोकांसाठी 4 गोष्टी करू पाहणाऱ्या, अशी वृत्ती ठेवणाऱ्या 2 व्यक्तींच्या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित आहे। या दोघांनीही तुमच्यासाठी काय काय केलंय ह्याचा काही पाढा वाचून दाखवायला नको, पण मला मिळालेल्या माहितीपैकी काही गोष्टी मी वाचत असताना सुजय जगताप
आपले सहकारी माझ्या बरोबर गाडीत मला इथेपर्यंत गाईड करत होते आणि सहसा सहकाऱ्यांना असं विचारलं की सांगा बरं आतल्या गोष्टी, की आसपास कोणी बाकीचं बघणारं नसलं तर ते खरं बोलायला लागतात, नाही का? असं होतं की नेतृत्व करणारे इतर सगळे सहकारी आसपास नाहीये, कॅमेरा नाहीये, कुठल्याही गोष्टीचा कॉन्शियसनेस नाहीये, त्याच्यामुळे खरं बोलतात. तर सुजय जगताप इतकं भरभरून बोलले दोघांबद्दलही आणि इतकं चांगलं बोलले. मला वाटतं हा पुरावा आहे या गोष्टीचा. जेव्हा तुमचे सहकारी, तुमचे अनुयायी, तुमच्या गटात काम करणारी लोक, कार्यकर्ते हे सगळे जेव्हा तुमचा सन्मान तुमच्या अपरोक्ष पण करतात, तेव्हा तो खरा विजय असतो एखाद्या नेतृत्व करणाऱ्याचा. आणि मला वाटतं तो विजय आहे आशुतोष दादांचा, काकांचा सुद्धा. आणि मला मिळालेल्या माहितीपैकी काही गोष्टी मला असं कळलंय की कोरोनाच्या काळात 500 बेडचं जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलं. तसंच SSGM महाविद्यालयात 100 ऑक्सिजन बेड्स तयार करण्यात आले, त्याचं एक केंद्र तयार करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयात 30 ICU बेड्स तयार करण्यात आले. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेही मला जगतापच सांगत होते, इथल्या मी म्हणत होते इथला मेजर इन्कम सोर्स आहे, शेती आहे का, मग कुठला पीक घेता, मग ऊस घेतो, मग ऊसाला पाणी लागतं, पाण्याचा प्रश्न आहे, अशा सगळ्या गप्पा सुरू होत्या. आणि मला त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कोपरगावचा. आणि 23 दिवसांआड एकदा पाणी यायचं आणि 40 वर्षांपासूनचा हा प्रॉब्लेम 4 वर्षात सोडवणारा हा माणूस इथे उभा आहे. आणि पाण्याचा प्रश्न म्हटलं ना की मला दिलेल्या माहितीमध्ये असं लिहिलं होतं त्या एका पॅराग्राफमध्ये की पाण्याचा प्रश्न म्हटला की मग महिलांना ते कठीण होतं. आणि एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं असं माझ्यासाठी लिहिलं होतं. तर मी असाच विचार करता म्हणाले पुरुषांना पण पाण्याची गरज असते. पण माझ्या लक्षात आलं हा मुद्दा महत्वाचा का आहे, कारण पाण्याचा प्रश्न पडला की तो प्रश्न सगळ्यांना पडतो पण त्याचं उत्तर बायका देतात, कारण घडे डोक्यावरती त्या उचलतात. तर हंडा उचलणाऱ्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणे हे खरं सोल्युशन आहे, कारण प्रश्न सगळ्यांना पडतो, उत्तर बायकांना द्यावं लागतं. तर ते मला खूप महत्वाचं वाटलं. एक स्त्री म्हणून पाणी यासारखी बेसिक गरजेची गोष्ट आपल्याला आयुष्यात मिळवण्यासाठी दिवस रात्र मैलोनमैल चालणे, त्याच्यासाठी कष्ट करणे, ओझं उचलणे हे कुठल्याही व्यक्तीसाठी योग्य नाही. स्त्रियांसाठी तर मला विशेष अजून काळजी वाटते, मी स्त्री असल्यामुळे. तर ह्याबद्दल मला आशुतोष दादांचे आभार मानावेसे वाटतात. हा प्रश्न आता 4 दिवसांआडवर आलाय, तो एका दिवसावर येईल आणि ह्यासाठीच आज आपण इथे सगळे जमलो आहोत. नेतृत्व जेव्हा एका विचाराचं असतं ना वरपासून खालपर्यंत, तेव्हा प्रश्न लवकर सुटतात. आपल्याला आता हे माहिती आहे की आशुतोष दादांचं समर्थन आहे काका कोयटे यांना, त्यामुळे एका विचारसरणीचे लोक सगळ्या वेगवेगळ्या पदांवर आले ना की प्रश्नांचा मार्ग मोकळा होतो. आणि काकांबद्दल सुद्धा मला माहिती मिळाली आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी प्यायच्या पाण्याची सोय करणे, त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना मोफत STचा पास देणे. कोरोनाच्या काळात त्यांनी गरजवंतांना 2 वेळचं जेवण उपलब्ध करून दिलं. रक्तदान शिबिरं, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरं, गोदावरी नदी स्वच्छतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत. आणि अशी खूप मोठी लिस्ट आहे. आता मला तुम्हाला वेगळं सांगायला नको, हे तुमचे प्रतिनिधी आहेत, तुमच्या गावातले आहेत, तुमचे आपले आहेत, तुम्हाला माहिती आहे ते काय करतात. मला खरंच खूप आनंद आहे की आज मी खरं काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्याबद्दल मी बोलते. कारण बऱ्याचदा अशी संधी मिळते की आम्हाला ठिकठिकाणी जाऊन बोलावं लागतं आणि बऱ्याचदा ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्याही नसतात, पण त्या हसतमुखाने बोलाव्या लागतात, कारण ते आमचं काम आहे. पण ह्याच्या मागे तथ्य असलं, सत्य असलं की ते बोलताना विशेष भारी वाटतं. तर तसं आज मला वाटतंय. खूप तुम्हाला तुमच्याच लोकांचा पाढा मी वाचून दाखवत नाही, तुम्हाला ते नीट माहिती आहे. त्यांना तुमचा पाठिंबा आहे हे मला दिसतच आहे. तसाच पाठिंबा राहू दे. आम्हा कलाकारांवर, आमच्या कलेवर तुम्ही जसं प्रेम करता तसंच लोकप्रतिनिधींवर पण करा. तेही तुमच्यासाठी काम करतायत. मनोरंजन आणि सामाजिक कार्य या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात एकत्र असल्या की जीवन जरा सुकर होतं. प्रश्न सुटत नाहीत सगळे पटकन, पण नेतृत्व चांगलं असलं की किमान एवढं तरी माहीत असतं, दिलासा असतो की आपण चांगल्या गोष्टींकडे वाटचाल करतोय आणि ती वाटचाल सुखकर होण्यासाठी सोबत मनोरंजन आहे. म्हणून आम्ही आहोत.
आणि म्हणून हे आहेत. आज इथे येऊन खरंच खूप बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांना बघून का होईना खूप बरं वाटलं. पुढच्या वेळेला आशा अशी आहे की भेटता येईल. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घ्या आणि छान राहा. थँक्यू. कार्यक्रम त्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व कलाकार, नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, काकाजी कोयटे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मला कल्पना आहे आपण सर्वजण कार्यक्रम बघण्यासाठी जास्त उत्सुक आहात. म्हणून जास्तीचा वेळ आपल्या सर्वांचा घेणार नाही. एवढीच विनंती करेल का आपण सर्वांनी मला 2024च्या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या टर्मचे 4 वर्ष अजून बाकी आहे. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी लागतो तो निश्चितपणे मी राज्य शासनाकडनं मंजूर करून आणणार आहे. परंतु मी आणलेला निधी प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरासाठी खर्च जर करायचा असेल, नियोजनबद्ध खर्च करायचा असेल, त्या ठिकाणी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं फार गरजेचं आहे. कारण आपण इतिहास पाहिलेला आहे. इतिहास असा आहे का आपल्या विरोधकांनी कायम आपल्या चांगल्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलंय. कोर्टात असेल, सभागृहामध्ये असेल, कायम विरोधी ठराव करायचे. त्यांना आपल्या कामाशी कुठलेही घेणं देणं नाही. आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे, मी काही ही सत्ता दुसऱ्या कुठल्याही कामासाठी त्या ठिकाणी अपेक्षित नाही. फक्त आणि फक्त आपले काम, आपल्या अडचणी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात. म्हणून ही सत्ता एका बाजूने त्या ठिकाणी असली पाहिजे, एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. गेल्या 3 आठवड्यापासून या निवडणुकीच्या धामधुमीत, या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार सभा, रॅलीज या धकाधकीच्या काळामधून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला. खरं तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या या सर्व कलाकारांचं या ऐतिहासिक कोपरगाव नगरीत मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. कोपरगावची ही एकेकाळची कला मंडळी, राज दरबारात असलेले मानाचे स्थान असलेले शाहीर परशुराम, आपल्या कलेचा अट्टेपार झेंडा रोवणाऱ्या कला सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर, ज्या गाण्यावर नुसते स्वर जरी काने पडले तरी केरळ पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येकाच्या भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. अशा ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे संगीतकार सी रामचंद्र यांच्या कोपरगाव नगरीत आलेल्या सर्व कलाकारांचे मी मनापासून स्वागत करतो. कला संस्कृतीला जोपासना प्रोत्साहन देणारी ही आमची कला मंडळी, कलेसोबत हजारो वर्षाचा समृद्ध पौराणिक वारसा लाभलेले हे कोपरगाव, गुरु शुक्राचार्यांची नगरी, प्रभू आणि माता सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, एकेकाळची गुलाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोपरगाव आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. आपलं कोपरगाव बदलत आहे. आशुतोष दादांच्या साथीनं विकासाचा रथ कोपरगावचा असाच गतिमान राहणार आहे. मी या ठिकाणी सर्व कलाकारांना विनंती करू इच्छितो की आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये जे शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आम्ही बांधणार आहोत, त्या खुले नाट्यगृहात देखील हा कार्यक्रम संपण्यासाठी, हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आजच तुम्हाला कोपरगावकरांच्या वतीनं मी निमंत्रण देत आहे. कोपरगावकरांनो एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित आणि स्मार्ट कोपरगाव हा आमचा ध्यास आहे. माननीय अजितदादांचे पाठबळ आणि आशुतोष दादांची समर्थ साथ या जोरावर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार. यासाठी एक नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक
अशी टीम कोपरावर सज्ज झाली आहे हे विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी. आपल्या विजन मध्ये एकही क्षेत्र असं नाही की ज्याला आम्ही स्पर्श केलेला नाही, एकही घटक असा नाही की ज्याच्या आमच्या विजन डॉक्युमेंट मध्ये समावेश झालेला नाही. या विजन डॉक्युमेंट नुसार प्रत्येक प्रभागामध्ये उद्यान असेल, 3 प्रभाग मिळून एक उद्योग मंदिर असेल. या उद्योग मंदिरामध्ये कोपरावरच्या ज्या महिला इच्छुक असतील त्या सर्व महिलांना त्यांच्या हाताला काम मिळेल. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी, खर तर किती लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या कृपया हात वर करा. प्रत्येक प्रचार सभेत मी या लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे, तुम्हाला दर महिन्याला आशुतोष दादा हा तुमचा लाडका भाऊ दर महिन्याला लाडक्या बहिणींचं अनुदान पाठवतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहेत ते दर महिन्याला तुमच्याकरता त्या तिजोरीच्या चाव्या उघडत्या आणि दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये पाठवतात. तुम्ही प्रत्येक सभेत आवाहन केलं त्याप्रमाणे हे पैसे तुम्ही घर खर्चाकरता खर्च करू नका. ते तुमच्या सासू सासऱ्यांच्या आजारपणाला, मुलाबाळांच्या शिक्षणाला, तुमच्या घर प्रपंचाला लावू नका. तुमच्या घर प्रपंचाची व्यवस्था जसं तुम्हाला दर महिन्याला हा लाडका आशुतोष दादा तुमचा भाऊ आणि अजित दादा दर महिन्याला पैसे पाठवतात, तसं तुम्हाला घर खर्चाकरता उत्पन्न मिळवून देण्याची जबाबदारी हा तुमचा कोपरावचा लाडका काका घेणार आहे. कोपरावकरांनो, नगरपालिकेमध्ये स्थिर आणि शाश्वत उत्पन्नासाठी अधिकाधिक गाळ्यांची निर्मिती आम्ही करणार आहोत. जे कोपरावचं बस स्थानक, जे कोपरावचं प्राईम लोकेशन आहे त्या लोकेशनवर बांधलेलं बस स्थानक विरोधकांनी उलट्या दिशेने बांधलेलं आहे. खर तर त्या बस स्थानकामध्ये कोपरावच्या सर्व विस्थापितांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आणि 30 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष हे सर्व विस्थापितांचं पुनर्वसन पुढील 2 वर्षामध्ये नक्की करणार आहोत. कोपराव नगरपालिकेचं कामकाज हे अधिकाधिक डिजिटल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कोपरावच्या युवकांना खेळण्यासाठी कोपरावच्या बाहेर गेलेलं क्रीडांगण आम्ही कोपरावमध्ये परत आणणार आहोत. आरोग्य, शिक्षण, संस्कृती, ज्ञान, कला, क्रीडा अशा सर्व संस्था, सर्व क्षेत्रांचा समावेश असलेलं हे विजन आहे. आम्ही इथे थांबलो नाही. निधी कुठून आणायचा, कामे कशी मार्गी लावायची यासाठी आम्हाला आशुतोष दादांचं मार्गदर्शन मिळणार आहे. पहिल्या 100 दिवसात आम्ही काय करायचंय, 1 वर्षात काय करायचंय, 3 वर्षात काय करायचंय, 5 वर्षात काय करायचंय याचा कालबद्ध कार्यक्रम आमदार आशुतोष दादांनी आम्हाला तयार करून दिलेला आहे. त्याप्रमाणे पहिल्या 100 दिवसात आम्ही मोकाट पुतळ्यांचा बंदोबस्त करणार आहोत आणि मोकाट विरोधकांचा सुद्धा बंदोबस्त करणार आहोत. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय कोपराव शहरात बांधणार आहोत. पार्किंग साठी जागा निश्चित करणार आहोत. पहिल्या 100 दिवसात किमान 1000 झाडांची लागवड करणार आहोत. कोपराव नगरपालिकेचं कामकाज वेबसाईटवर आणणार आहोत आणि 100 दिवसापासून पुढच्या 25 वर्षाचा हा विकासाचा मार्ग आहे. आपली टॅगलाईन आहे, काम करत आलो आहे, काम करत राहू. हा विकासाचा रथ आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आणखी गतिमान होणार आहे. तरुणाईला आम्ही ऊर्जा देणार आहोत. कोपरावमध्ये बदल दिसणार आहे, बदल घडणार आहे आणि कोपराव राज्यामध्ये 1 नंबरचा आपल्याला बनवायचा आहे. याकरता आपण सर्वजण आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे घड्याळच्या चिन्हावर 30 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष करता उभा आहे, आम्हाला निवडून द्या अशी विनंती मी करतो. जाता आता एक छोटीशी बातमी मागच्या कानावर आता आलेली आहे. एक बातमी माझ्या दृष्टीने अशी जे महत्वाची आहे, ज्या समता पॅटर्नचं विरोधकांना एलर्जी झालेली होती, ज्या समताच्या मागे विरोधकांनी चौकशीचा ससेमिरा लावला होता आमच्या काही थकबाकीदारांना हाताशी धरून, त्या चौकशीला आता पूर्ण विराम मिळालेला आहे. सहकार मंत्र्यांनी ही चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवताना समताचं कामकाज कसं शिस्तबद्ध आहे, जे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की काकांच्या समताचं काम शिस्तबद्ध आहे, नियोजनबद्ध आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं सहकार खातं ज्या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आहे, त्या अजितदादांनी ज्या मला शिफारस पत्र दिलं होतं त्या शिफारस पत्राला सुद्धा डावलून
विरोधकांनी त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि विरोधकांचं काम एकच, आशुतोष दादांच्या कामामध्ये अडचणी आणायच्या, आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालायचा. यांचं नावच आपण काय ठेवलेलं आहे, खोडा पार्टी. तेव्हा या खोडा पार्टीचा पराभव करण्यासाठी आणि आशुतोष दादांच्या पॅनलचा विजय निश्चित करण्यासाठी आम्हाला साथ द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.